नमस्कार, मी आदित्य लक्ष्मण घोडके. माझे गाव चिंचोली आहे, गट नंबर 63. माझे शेतामधून ही जी तार दिसती ही 11 KV ची तार आहे. तर ते महावितरणाच्या निष्काळजीपणामुळे वारंवार आम्ही सांगून सुद्धा DP ला सुद्धा तार कंपाऊंड नाहीये. परत आम्ही वारंवार सांगून सुद्धा महावितरणाने तिची दखल न घेता माझे आज लाखोचे नुकसान झालेलं आहे. माझे आज इथं सीताफळाची बाग होती, माझे 500 झाडं सीताफळाचे बागेचे आगीत खाक झालेले आहे. 50 आंब्याचे झाडं खाक झालेले आहे. 200 झाडं सागवानाचे खाक झालेले आहे. सिंचनाचे नुकसान भरपूर झालेले आहे. ठिबक सिंचनाचे, पाईपलाईनचे नुकसान भरपूर झालेले आहे. परत आणखी माझी मोटर वायर याचे भरपूर नुकसान झालेले आहे. हे सर्व जबाबदार महावितरणाने व महावितरणाने मला व आमच्या शेजाऱ्यांना गोविंद घोडके यांना जी नुकसान भरपाई आहे ती दिली पाहिजे. येथील आपला तुमचे तलाठी वगैरे इथे येऊन पंचनामा वगैरे त्यांनी केला का? तलाट्यांना समजण्यात आले की तलाट्यांनी वेळेवर येऊन त्याच्यामध्ये पंचनामा करून गेले. त्यांचे सहकार्य आम्हाला लाभले. बरं, अजून वितरण अधिकारी वगैरे कोणी? महावितरण अधिकारी येऊन गेले, पंचनामा करून गेले, पण आम्हाला काही माहिती वगैरे न देता चालले गेले. ते कृषी अधिकाऱ्याला या पिकांची काही माहिती वगैरे तुम्ही दिली का? हो, दिलेली ना. ते आम्हाला अर्ज द्या म्हणे, आम्ही येऊन पाहणी करेल. पण वास्तविक पाहता 48 घंट्याच्या आत हे करायला पाहिजे कृषी अधिकाऱ्यांनी. त्यांनी आतापर्यंत 24 घंट्याच्या आत नाही केलेली आहे. कोण आहे तुमचे कृषी अधिकारी? काचुळे म्हणून आहे. बरं, मग त्यांचे कोणते अधिकारी इकडे आले नाही का? नाही, कृषी अधिकारी कोणी आलेले नाही. सहाय्यक कृषी अधिकारी नाही आले, कृषी अधिकारी सुद्धा नाही आले. बरं, एकूण मग किती शेतकऱ्यांचं नुकसान झाले इकडे? 2 शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. बरं, तुमचे किती झालं अंदाजे? माझे 600 झाडं पूर्ण मिळून 500 झाडं सीताफळीचे आहे, काही आंब्याचे आहे, काही चिंचाचे आहे, काही सागवानाचे आहे. असे सर्व मिळून झाडाचे नुकसान झालेले आहे. एकूण किती लाखाचं नुकसान झालं? माझे 15 ते 20 लाखाचे नुकसान झालेले आहे. माझी पूर्ण 6 वर्षाची मेहनत वाया गेलेली आहे. बरं, ही तर ताट तुटलेली आहे, दिसू लागली आपल्याला. तारीच्या तुटण्यामुळं सगळं नुकसान झालेलं आहे. याला जबाबदार महावितरणच आहे.